साहेब आज दुसऱ्या वॉर्डमध्ये गेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की मी तुम्हाला गुरुवारची 12 वाजताची वेळ दिलोय. आम्ही आयुक्तांना सांगितलं की गुरुवारी 12 वाजता तुम्ही नाही भेटला तर तुमची खुर्ची घेऊन आम्ही जाऊ. तुम्हाला तुमची खुर्ची पाहिजे तर आमच्या विभागाच्या ऑफिसमध्ये घेऊन जावी लागेल. दुसरी गोष्ट, संबंधित जो कंत्राटदार आहे तो टाळाटाळ करतोय. आमच्या पदाधिकाऱ्यांना सांगतो मेरा कोई कुछ उखाड़ नहीं सकता. तर गुरुवारी आल्यानंतर कोणाची काय उखडायची हे शशांकजींनी काय समजून दिलंय. त्याने जर काम ते पूर्ण नाही केलं तर त्याच रस्त्यामध्ये उभा करू आणि त्याच्यावरती माती टाकू. एवढं निलिम लोकांसाठी घेऊन आलेला हे आरोप प्रत्यारोपला उत्तर देत बसले तर लोकांची कामं राहतील. सर आज काय ना जे अधिकारी ते मुद्दामून डावण्याचा प्रयत्न केला. साहेब किती दिवस पळतील? आमचे शशांकजी बाजूलाच राहतात. असं राहिलं तर 100 महाराष्ट्रांनी रोज खाली उभे राहतील. जाणार तर पायानेच आहेत, येणार तर पायानेच आहेत ना. कुठे पळणार आहे अधिकारी? अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्ही गुरुवारी तुम्हाला नक्की भेटू. गुरुवारी देखील असं डावण्याचा प्रयत्न केला तरी साहेब इथे बसून राहू, येताना डबेच घेऊन येऊ. मग आम्ही पण खाऊन त्यांना काय खाऊ द्यायचं तो पण देऊ. प्रत्येक विभागामध्ये काय हास्य आणि दुर्घटना होत आहे तर त्यामुळे तो सर्व जो विषय आहे तो शशांकजींनी समजवलेला आहे. त्याचबरोबर प्रत्येक शाळेच्या बाजूला गुटखा विकला जात आहे, चरस गांजा विकला जात आहे, मुलींची सुरक्षा आहे, हे भरपूर विषय आहेत. पण आज वॉर्ड ऑफिसर साहेब भेटले नाही म्हणून ते विषय राहिले आहेत. ज्यावेळी गुरुवारी येतील त्यावेळी तुम्ही मला तुमच्या बांधवांना पण सांगणार, तुम्ही पण या. शशांकजी जे मुद्दे मांडतील ते पण तुम्ही हायलाइट करून टाका. पालिका काम करते, रस्ता खोदते, अनेक कारणासाठी एवढी सगळी कामं सुरू असून पण होऊन पण लोकांची काय समस्याला काही सोल्युशन मिळत नाहीये. आता गटाराचं काम सुरू केलंय, रस्त्याचं काम सुरू केलंय, गटार रुंदीकरण सुरू केलंय, तरी पण आता महिना कोणता आहे तरी पण पाणी तुंबलंय तिकडे. तुम्ही विचार करा पावसाळ्यामध्ये हाल काय असणार. एवढे अनेक मच्छर झालेत ना, तरी महानगरपालिकेचं कम्प्लिटली दुर्लक्ष आहे. पाणी गेलं कुठे पाहिजे? नाल्यामध्ये गेलं पाहिजे. तुम्ही नाल्याची परिस्थिती बघा कशी आहे. पाणी जाणार कुठलं? मेन चेंबर अख्खा ब्लॉक्ड आहे, सुकं पडलंय. उत्तर कोण देणार यासाठी? महानगरपालिका. मग आपण जे आता सहाय्यक आयुक्तांना भेटलं किंवा अतिरिक्त आयुक्तांना भेटलं, त्यांनी काय उत्तर तुम्हाला दिलं? म्हणजे काय आश्वासन वगैरे दिलं? काही मीटिंगमुळे ते आम्हाला आज भेटू शकले नाही. त्यांनी आम्हाला परवाची वेळ दिली आहे, दुपारी 12ची. आम्ही त्यांना परत निवेदन करणार आहोत आणि मग त्यांच्याकडनं झालं तर ठीक आहे, नाही तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही आमच्या प्रमाणे बघूया.